राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित गेवराई येथील एका प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात भावूक झाले। यावेळी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष कालिदास नवले, माजी नगराध्यक्ष विनोद सौदरमल, सामाजिक कार्यकर्ते मनोज हजारे, सरपंच धनेश्वर खेत्रे, सरपंच श्रीराम उबाळे, युवा नेते महादेव नाकाडे, उपसरपंच सचिन खरावडे, उपसरपंच महेश ढेरे, उपसरपंच शिवनाथ बागडे, उपसरपंच बाबासाहेब डिंगरे, तालुका प्रमुख गौरसेन, रवींद्र पवार, चेअरमन नवनाथ येवले, व्हाईस चेअरमन आसाराम लोखंडे, माजी उपसरपंच बाळासाहेब मुळीक, शरद लाड, वसंत पवार, अशोक वरकटे, शेख शब्बर, कृष्णा पवार, अभय पांढरे, बंडू गुंजाळ, शेख नासिर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। दरम्यान उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही असं म्हणत कुटुंबात झालेल्या एका बैठकीविषयी माहिती सांगताना विजयसिंह पंडितांच्या डोळ्यात पाणी आलंय। आपला भाऊ आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मला सांभाळून घ्या, पुढची 5 वर्ष निस्वार्थपणे तुमची सेवा करेन असा विश्वासही विजय पंडित यांनी दिला। नेमकं विजय पंडित भाऊ का झाले, त्यांनी नेमकं काय सांगितलं पाहूयात। बोलत बसलो तर तुम्हाला वाटेल की आपण इथं ह्यांच्यासाठी आलो, एखाद्या बैठकीत आहे। मी जर फोनवर बोलत बसलो तर त्याचा गैरसमज तिथल्या लोकांना होऊ शकतो। त्यामुळं हे पुढचे 10-12 दिवस मला तुम्ही आपला एक भाऊ, आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून सांभाळून घ्या। पुढचे 5 वर्ष तुमची निस्वार्थीपणे त्या ठिकाणी सेवा करण, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वासा टाकणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो। 2014 पासून मी अध्यक्ष झालो जिल्हा परिषद बीडचा, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं। 2015 ला आमच्या घरामध्ये हे सांगितलं पाहिजे, भैया साहेबांनी मीटिंग बोलवली, दादा होते, आम्हाला वाटलं कशाला बोलवली काय, ती मीटिंग बोलवून भैया साहेबांनी सांगितलं की मी 19ची काय कुठलीच निवडणूक विधानसभेची लढवणार नाही। माझ्या वागण्यात अनेक गैरसमज होतात। 2015 ला दादा म्हणू लागले, तू कस काय असं म्हणायला म्हणले, अजून काय म्हणले, 19ची निवडणूक तूच लढवायची नाही म्हणले, मी लढवणार नाही म्हणले। मी आहे विधान परिषदच्या ह्याच्यावर माझी भूमिकेतनं, माझ्या बोलण्यातनं, चालण्यातनं, उठण्यातनं, बसण्यातनं गैरसमज हे आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणावर होतात आणि समोरचे लोक हे माझ्या पूर्ण विरुद्ध स्वभावाचे आहेत म्हणले, त्यांना तेवढंच जमतं हे त्यांनी सांगितलं। हे मी त्यावेळेस पासून या गेवराई विधानसभाची तयारी करतोय। 2015 पासून म्हणजे 9-10 वर्ष झाले। अनेक लोकांना वाटायचं की बाबा कसं काय काय, 2019 तर ह्याच्यातच गेलं, मी तेवढा सक्षम नाही, आणि 2%चा 1%चा फरक तसाच असतो। तो 19चा काळ तसाच गेला। मला सांगायचं एवढंच आहे की 9-10 वर्षापासून एक दादांची इच्छा आणि एक साहेबांची इच्छा की एक प्रतिनिधित्व करावं म्हणून मी झटतोय। मला दुसरं काही नाही की आमदार बनवून कुठलं मला कौतुक करायचं म्हणून, एवढीच इच्छा आहे की ते दादांना कुठंतरी मी, त्यांनी जो काय वसा आणि वारसा घेतलाय शिवछत्र परिवाराचा, त्यांचा जे काही 50-60 वर्षाचं सामाजिक आणि राजकीय कारकीर्द आहे आणि एक वेगळा ठसा त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून उमटवलाय, तेच आपण कुठंतरी, त्यांची इच्छा आहे, भैया साहेबांची इच्छा आहे, तर कुठंतरी आपण सुद्धा एक कामाच्या माध्यमातून 4 चांगल्या गोष्टी या गेवराई तालुक्यामध्ये कराव्यात, ज्याची पुढच्या काळामध्ये आपलं सुद्धा कुठंतरी एक नाव, हे दादांचं पोरग, भैया साहेबांचा भाऊ म्हणून ह्यांनी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीच्या साजेशी अशी कामगिरी केली, एवढाच एक माझी इच्छा आहे। आणि ती इच्छा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पूर्ण होण्याची वेळ निश्चितपणाने आली आहे। त्याच्यामुळं हे ध्येय, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी किती खस्ते खाल्लेत, किती कष्ट केलेत, त्याच्यामुळं पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला नाउमेद
निश्चितपणानं होऊ देणार नाही, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, एवढीच ग्वाही या प्रसंगी आपल्या सगळ्या उपस्थितांना देतो. आणि शेवटी भरपूर वेळ झाला, आपण सकाळपासून जे काय आहे तिथं थांबलाय, आपण जिथं गाड्या पार्किंग केली त्याच ठिकाणी सर्वांची भोजनाची व्यवस्था केली आहे. आपण सगळ्यांनी भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये. परत एकदा ज्यांनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि एवढी मोठी ताकद आपण सगळ्यांनी, आता सगळ्यांचे नाव घेत नाही, सगळ्यांचं या ठिकाणी मी जुने नवे सगळ्यांचा या ठिकाणी आभार मानतो. आणि पुढचे 10 दिवस नवे जुने काही करू नका. ही निवडणूक तुमची निवडणूक आहे, ही निवडणूक आपली निवडणूक आहे. या दृष्टिकोनातून कमी जास्त जर होत असेल तर निश्चितपणानं आपण समजून घ्याल. आणि हे 10-12 दिवस आपल्याला मतदार हे स्वीकारण्यासाठी तयार आहेत, फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. आणि ते आपण स्वतः उमेदवार आहेत म्हणून मतदारांपर्यंत, मतदार मायबाप जनतेपर्यंत पोहोचाल. आज निश्चितपणानं आपल्याला मतदार ना उमेद होऊ देणार नाहीत. उद्याच्या 20 तारखेला जे काही मतदान आहे ते भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत. 23 तारखेचा गुलाल